तुम्हाला जाणीवपूर्वक सांगल, जो कारखाना या ठिकाणी फक्त साखर तयार करतो त्या कारखान्यामध्ये 1 टनाची ऊस गाळप केल्यानंतर 1 क्विंटल 10 किलो ते 1 क्विंटल 20 किलो साखर या ठिकाणी कारखान्याला तयार होते आणि त्यामधून ही साखर या ठिकाणी टेंडरच्या भावानं विकली तर त्या टेंडरचे भाव आहेत आज 3900 रुपये, 4000 रुपये आणि 4100 रुपये। त्याच्यानंतर या ऊसापासून भुसा या ठिकाणी मिळतो, तो भुसा या ठिकाणी 400 क्विंटल मिळतो, त्या 400 क्विंटल भुसाचे या ठिकाणी 500 रुपये या कारखान्याला मिळतात। 300 क्विंटल या ठिकाणी मोलॅसेस या ठिकाणी या कारखान्यात तयार होतं, त्याचे 550 रुपये या कारखान्याला मिळतात। राख ही 2 क्विंटल या ठिकाणी तयार होते, त्याचे जवळपास 200 रुपये या ठिकाणी मिळतात। या ठिकाणी 3 क्विंटल मळी या ठिकाणी मिळते, त्या मळीचे 400 रुपये या ठिकाणी मिळतात। निस्ता साखर या कारखान्याने तयार केली तर 5300 रुपये साखर कारखान्याला उत्पन्न मिळतं। आणि मग साखर कारखान्याला जर 5300 रुपये उत्पन्न मिळत असेल, शासनाचा नियम आहे, कोर्टाचा नियम आहे, साखर आयुक्ताचा नियम आहे, याच्यातून फक्त तोड वाहतूक वजा करायची। आणि तोड वाहतुकीचा नियम काय आहे की तो 30 किलोमीटरच्या आतमध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना असेल, समृद्धी असेल किंवा ब्ल्यू सल्फायर असेल, यांची 30 किलोमीटरच्या कुठं लांब वाहतूक नाही। त्यामुळे 700 रुपये जर वजा केले तर 4800 रुपये या ठिकाणी शिल्लक राहतात। आणि मग त्यांच्या या 4800 रुपयामधून त्यांचं व्याज जाऊ द्या, त्यांचा खर्च जाऊ द्या, आम्हाला 3550 रुपये मिळाले पाहिजेत। ही रास्त मागणी आपल्या सर्वांची आहे आणि ती आपल्याला हक्कानं बांधून घ्यावा लागेल। ही या ठिकाणी खुणगाठ आपल्याला बांधली पाहिजे।